वसई विरारकडे जाणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आज पूर्वपदावर. मुसळधार पावसामुळे काल गाड्या सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. आज पावसाने विश्रांती घेतल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा. विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत. नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही पाण्याखाली. वसई विरारमधील परिसर गेल्या 5 दिवसांपासून जलमय. मुंबईतील धोकादायक झाडांची तपासणी सुरू. दुर्घटना टाळता याव्यात म्हणून धोकादायक झाडं ओळखण्यासाठी झाडांचं शास्त्रीय मूल्यांकन केले जाणार. प्रायोगिक तत्वावर मांजरे इथल्या 5000 झाडांचं मूल्यांकन सुरू. नालासोपारा वसई लिंक रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य. नालासोपारा आचोळा रस्त्याचे खड्डेमय. पावसाचा सामना केल्यानंतर नागरिकांवर खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ. आई वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला चपराक. आई वडिलांकडून गिफ्ट मिळालेलं घर परत करावं लागणार. मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली. मुंबई पालिकेकडून वृक्ष संजीवनी अभियानाद्वारे जनजागृती. यंदा पावसाळ्याच्या आधी वृक्ष सर्वेक्षण करून 1,03,000 झाडांची चाचणी छाटणी तर 4,240 झाडांवरील खिळे, पोस्टर्स, केबल काढले. अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याशी संबंधित सर्व डीप फेक मॉर्फ केलेली छायाचित्र, बनावट व्हिडिओ हटवा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. पुण्यामध्ये 8 दिवसानंतर पावसाची विश्रांती. 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान पुण्यामध्ये 270 झाडपडीच्या घटना. 20 ठिकाणी पाणी शिरलं तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत पडल्याची घटना. खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद. धरणाच्या पाणी पातळीमधील घट झाल्यानं विसर्ग बंद करण्याचा निर्णय. नदीपात्रामध्ये न उतरण्याचं आवाहन. खडकवासला धरणामध्ये आता 16 टीएमसी पाणीसाठा. पुण्याच्या घाटमाथ्यावर गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे भोरमधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. पुणे शहरामधील 39 ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे स्थायी समितीकडून उपाययोजनांचे आदेश. संबंधित ठिकाणी अधिकारी नेमून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना. मुळशीमधल्या इमारत कोसळलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. आणखी 8 जण अडकले असल्याची शक्यता. पुण्यामधल्या भुयारी मार्ग, HCMTR प्रकल्प आणि रिंग रोडसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समितीचे अध्यक्ष असणार. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समितीमध्ये समावेश. पुण्यामधल्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती. समितीकडून भुयारी मार्गाचं जाळं, HCMTR रिंग रोडचं नियोजन व्यवस्थापन केले जाणार. पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी अवघ्या 2 निविदा प्राप्त. शहरातील 200 टन सुका आणि 300 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा. प्रक्रियेमध्ये स्पर्धा न झाल्यानं कोणाचा फायदा याकडे लक्ष. विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. चाळीसगावच्या गौताळा अभयारण्यामध्ये केदारकुंड आणि धवलतीर्थ धबधबे प्रवाहित. डोंगरी नदीला पूर. वलठाण धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. पालघरच्या झांझरोळी धरणाची दुरुस्ती पूर्ण. तांत्रिक समितीकडून धरण सुरक्षित असल्याचा अहवाल. यामुळे स्थलांतरित 1000 नागरिकांना घरी परत पाठवण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात. अमरावती जिल्ह्यामधल्या पूर्णा मध्यम प्रकल्प विरोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. इगतपुरी तालुक्यामधल्या भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील सुनाकडा धबधबा प्रवाहित. रुद्ररूप धारण केलेल्या या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडमध्ये अंबा नदीचं पाणी कोळीवाडा परिसरात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात साचलं होतं पाणी. आता पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानं आणि परिसर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात. रत्नागिरीच्या आंगले गावातील वरची राऊतवाडीमध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण. ओढ्यालगतचा संरक्षक कठडा ढासळत असल्यामुळे ग्रामस्थांनी कायमस्वरूपी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली आहे. इचलकरंजीच्या पेठवडगाव शहरामध्ये भर दिवसा धारदार शस्त्रानं पत्नीवर वार करून निर्घुण खून. वडगाव बसस्थानकाच्या मागील बाजूला घडली घटना. अमृता दीपक कांबळे असं मृत महिलेचं नाव. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होता. अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड परिसरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये ग्राहकांकडून दुकानदाराला मारहाण. दुकानामध्ये खरेदीसाठी आलेल्या 2 जणांनी किरकोळ कारणावरून दुकानदाराला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये 2320 वृक्षांची लागवड. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम. विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. पालघरच्या दुर्वेस गावात 10 फूट लांबीचा अजगर आढळला. राहत्या घराजवळ अजगर दिसताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सर्पमित्रांनी अजगराला नैसर्गिक अधिवासामध्ये सुखरूप सोडलं. धाराशिवमध्ये युपीचा कुख्यात गुंड विजय मिश्राची जकेकूर MIDC मधल्या कोट्यवधींची मालमत्ता सील. त्याच्या दाल मिलला टाळं ठोकलं. उमरगा आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई.
शिक्षक संघटनांचं राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार. राज्यातील शिक्षकांचं शाळा बंद आणि सामूहिक रजा आंदोलन. आंदोलकांचे 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचे सरकारचे आदेश. वाशिमच्या कारंजामध्ये एमडी ड्रग्सचा तिघांना अटक. कारवाईमध्ये 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्स, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त. कारंजा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित काळे बंधू परभणीकर हॉटेलचा एफडीए कडून परवाना निलंबित. किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन उघडलं. भंडारामध्ये घरातून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. कारवाईमध्ये 13,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. टोळीचा मुख्य प्रमुख कपिल खोबरागाडेसह तिघांवर मकोका. नागपूरच्या धंतोली परिसरामधल्या परसवाणी कुटुंबातील बेपत्ता झालेल्या 5 सदस्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश. 5 सदस्य पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप सापडले. कर्जाचा ताण आणि सावकाराच्या छळामुळे त्यांनी घर सोडल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. मराठवाड्यामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये